कांदा कांदा परतून घेऊ. आता मीठ टाकून घेऊ. टोमॅटो टाकून घेऊ. आता टोमॅटोला चांगलं परतून घेऊ. कांदा टोमॅटो एकत्र. टोमॅटो आता परतून झालेला आहे. आता आपण मसाले टाकू. बिर्याणी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, चुलीवरचा स्वाद स्पेशल मसाला, धना पावडर, गरम मसाला. आता मिक्स करून घेऊ. मसाल्याने तेल सुटलंय. आता आपण दही टाकून घेऊ. आता चिकन टाकून घेऊ. चिकन व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेऊ. कस्तुरी मेथी टाकून घेऊ. आता पुदिना टाकून घेऊ. थोडा कोथिंबीर टाकून घेऊ थोडी. आता आपण गरम पाणी टाकून घेऊ. गरम पाणी टाकलं का बिर्याणीला छान चव येते. आपण झाकण ठेवून घेऊ उकळी येईपर्यंत. आता उकळी आली आहे. झाकण काढून घेऊ आणि पाण्यामध्ये, उकळी आलेल्या पाण्यामध्ये लिंबू, घरगुती साजूक तूप, कोथिंबीर, थोडा पुदिना. उकळी आलेल्या पाण्यात तांदूळ सोडून घेऊ. उकळी आलेल्या पाण्यात तांदूळ मिक्स करून घेऊ. आता आपण झाकण ठेवून घेऊ. बघा चिकन पुलाव किती सुंदर झालेला आहे. याला आता आपण मस्तपैकी दम देऊ. आता आपण वाटी ठेवू आणि वाटीत कोळसा टाकू. साजूक तूप. झाकण ठेवून देऊ. छान असा आपल्या चिकन पुलावला दम बसलेला आहे. सुंदर असा चिकन पुलाव तयार झालेला आहे.